शिवलीलामृत ग्रंथ सारांश महादेवाच्या अद्भुत लीलांचा महिमा। अध्याय 9। ब्रह्मराक्षस, ब्राह्मण आणि शबर दाम्पत्याचा उद्धार। श्री गणेशाय नमः। जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरण संसारभय याचे अस्तित्व नसते, त्याची कथा सूत सांगतात। वामदेव व ब्रह्मराक्षस। सूत म्हणतात, वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परम शिवभक्त होता। एके दिवशी अरण्यातून भटकताना त्याची भेट ब्रह्मराक्षसाशी झाली। ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला, पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली। आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवा कळले पण नाही। पण ब्रह्मराक्षसाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला। मागील जन्मी तो दुर्जय नावाचा राजा होता, त्याने अनेक पापकर्मे केली, त्याचीच फळे मी भोगत आहे। पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो, हे कसे काय? तेव्हा वामदेवाने त्याला भस्ममहिमा व भस्मधारण विधी सांगितला। भस्ममहिमा ऐकून ब्रह्मराक्षस पावन झाला। मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी तरच त्याची अनुभूती येते। शबर दाम्पत्याचा उद्धार। सूत सांगतात, जो श्रद्धेने भस्मधारण करतो त्यावर कायम शंभोची कृपादृष्टी असते। पांचाल देशाचा राजा सिंहकेतू पराक्रमी होता, तो शिकारीसाठी गेला होता। काही भिल्ल पण त्याच्या बरोबर होते। त्यातील एका भिल्लाला एक शिवलिंग दिसले, त्याने ते राजाला दाखवले। भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची परवानगी मागितली। राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला। त्याला चिताभस्माचे महत्त्व पण सांगितले। तो शबर ते शिवलिंग घेऊन घरी आला व त्याची नित्य चिताभस्माने पूजा करू लागला। एक दिवस शबराला चिताभस्म मिळाले नाही, तो निराश झाला। हे पाहून त्याच्या पत्नीने आत्मदहन करून आत्मसमर्पण केले। शबराने पूजन करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली, तर काय आश्चर्य, हाकेसरशी पत्नी धावत आली। शिवलीलाच ती देवानेच भक्ताची परीक्षा घेऊन त्यावर कृपादृष्टी केली, असा हा शिवमहिमा अपरंपार आहे। सांबशिवार्पण मस्तू। क्रमशः व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा। आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद। ओम नमः शिवाय। उ हौं जूस उ भूर्भुवः स्व उ त्र्यंबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम्। उ हौं जूस उ भूर्भुवः स्व उ त्र्यंबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम्। उ हौं जूस उ भूर्भुवः स्व उ त्र्यंबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम्। उ हौं जूस उ भूर्भुवः स्व उ त्र्यंबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम्। उ हौं जूस उ भूर्भुवः स्व उ त्र्यंबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम्।